ते काय काय खटकतं ते आज नाही मी सांगणार. जर ते कुठं बोलायला लागले माझ्यावरती तर मग सांगेल काय काय खटकतं. मग आणखी बरंच काही सांगेल. आता मी नाही सांगणार. तुम्ही बीडचा मराठा आक्रोश मोर्चा म्हणताय का? बीडचा मोर्चा हेच घोटाळा सर्व पक्षीय सर्व जाती धर्माचा होता. आणि काय आहे की आमचा दुर्दैवानं संतोष जो गेला तो आमचा मराठा समाजाचा होता. मग आता मराठा समाजाचा म्हणून नाही, उद्या संतोषच्या जागेवर एखादा वंजारी असता तरी बी आम्ही असाच आवाज उठवला असता. जर तो कैकाडी असता तरी बी आवाज उठवला असता. आणि समाज मन हळहळ असताना कोणत्याही जातीचा आणि पातीचा मानून द्या, संतोष देशमुख मराठा समाजाचा म्हणून मराठा आक्रोश मोर्चा नाही निघालेला. तुम्ही चुकीचं हे करू नका. हा आक्रोश निघालेला आहे, याच्यात सर्व पक्षीय लोक होते, सर्व समाज आक्रोश मोर्चा निघाला. जातीय तेढ निर्माण कुणी केली? यांनीच जास्त. माग जे आंदोलन चालू होतं जरांगे पाटलांचं, त्या आंदोलनाच्या वेळेस नाही पालकमंत्री कोण होतं बीडचं? धनंजय मुंडे. मला नाही माहिती. मला कधी कधी संजय सिंगाने यासारखं होत गजनीच्या, म्हणून सारखं सारखं कशाला नाव घ्यायचं? तुम्ही नाव घ्या. पोरा सोरांनी फक्त अर्ज जरी दिला कशाचा, पोलिसांना बोलवलं, आम्हाला रस्ता रोकोचा आदेश आहे, आम्ही रस्ता रोको केला, नुसतं निवेदन द्यायचं, फोटो काढायचे, निघून गेले, तरी 100 150 पोरांवर गुन्हे दाखल केल्यावर तेढ निर्माण नाही व्हायची तर काय होईल? लोकसभेला आमचा जो पराभव झाला त्याचं कारण काय? त्याला हे कारण हे म्हणजे हेच कारण आहेत ना की तुम्ही 100 पोरांवर, अरे त्या लेकरांचं उद्याच्याला शिक्षण व्हायचंय, कुणी नोकरीला लागायचंय, त्यांचे रेकॉर्ड खराब करून टाकले तुम्ही. अच्छा. नंदकुमार ठाकूर नावाचे एसपी होते. मी त्यांना एका प्रकरणात मी त्यांना तोंडावर म्हणलो होतो, अरे तुम्ही एसपी आहेत का पांडू हवालदार आहेत? असं मी बोललो होतो त्यांना, तोंडावर बोललो होतो. पांडू हवालदारासारखे. आणि आज सगळे पांडू हवालदार आणायचे आणि आमच्या बीड जिल्ह्यात आणून ठेवायचे. मग ह्यांनी आकाने सांगायचं आणि पांडू हवालदारने वागायचं. असं म्हणल्यावर कसं जमा झालं ना आमचं नुकसान. 5 जागा होत्या आमच्या भाजपच्या, एकच जागा वेगळी होती 2014ला. 5 आमचे आमदार होते. आता आम्ही 2 आमदारावर आलो. त्यात एक मी आलो भाजप म्हणून, एक आले ते पंकजाताई भाजपचा उमेदवार नमिता मुंदडा, आणि मी भाजपचा म्हणून आलो. 2 झाले. नाही, आज भेट घेतली मी साहेबांची. मी फक्त त्यांचा आभार मानलं की हे आका जे अटक झाले, छोटे आका, ते अटक झाले, सरेंडर झाले. ते काय तसे सरेंडर नाही झालेले. अगदी पोलीस त्यांच्या इथपर्यंत गेली होती. मग आता इथपर्यंत गेल्यावर उचलून नेऊन आत घालण्यापेक्षा आपलं जाऊन सरेंडर व्हा, व्हॉट्सअप फेसबुकवर टाका आणि आपलं आपण चला. इसिस वाले तरी डोळे बांधून त्याचं हे काढतात. ते चित्र पाहिलं इसिसचं, तालिबान्यांचं पाहिलं. हे कोणतं कृत्य आहे? संतोष देशमुखला मारलेलं कृत्य किती भयानक आहे. तुम्ही पाहिलंय का? त्याची डेड बॉडी पाहिली का? पाठीमागचा पार्ट बघा, पुढचा पार्ट बघा. कोणालाही सोडणार नाही, झालंच पाहिजे. नाही, परत कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे. असं करायला एखाद्या कोणाही गरीबाचं, ते किती गरीब जातीचा असो, कोणता असो, जात पात धर्म हे सोडून द्यावं बाजूला. तुम्ही किती गरीबाचं झालं तरी त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे.